हॅलो, हाय, नमस्कार. प्रीमिक्सपासून कसा केक बनवायचा हा खूप जणांना लक्षात येत नाही. त्यांचा केक चिकट होतो, मध्येच बसतो किंवा कधी एकदम असा डोमसारखा मध्येच फुगतो. पण परफेक्ट स्पॉन्ज केक बनवायचा असेल, तर तो कशा पद्धतीने बनवायचा, कोणत्या मेजरमेंटमध्ये बनवायचा, या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स इथे मी सांगितले. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. चला तर मग आपण वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. ज्यांच्याकडे ओव्हन नाहीये, पण त्यांना घरच्या घरी केक बनवायचे प्रीमिक्सपासून, त्यासाठी काय करायचं ते मी इथे दाखवलेलं आहे. एक भांडं घेतले, त्याच्यामध्ये अशी रिंग ठेवून आपण आधी भांडं प्रीहीट करायला घ्यायचं आहे. आपला बॅटर बनवायच्या आधी आपल्याला आधी सगळ्या ह्या गोष्टींची तयारी करायची आहे. एकदम लो फ्लेमवरती आपण ही भांडं ठेवलेलं आहे प्रीहीट करायला. केक ज्याच्यामध्ये बनवायचा आहे तसा इथे आता मी केकचा टीन घेतलाय. जर तुमच्याकडे केकचा टीन नसेल, कुकरचं भांडं वगैरे किंवा असे छोट्या ह्याच्यामधलं जे भांडं असेल की त्याच्यामध्ये केक आपला परफेक्ट होईल, अशा पद्धतीचं पहिल्यांदा एक भांडं घ्यायचं. त्याला आतमध्ये आपण एक बटर पेपर, त्या साईज जसं भांडं असेल त्या साईजनुसार आपल्याला बटर पेपर ह्याच्यामध्ये लावण्यासाठी कापायचं आहे. बटर पेपर आवर्जून लावा. शक्यतो असं नुसतं तेल किंवा मैदा वगैरे टाकून असा केक परफेक्ट होत नाही. त्यासाठी बटर पेपर हा पाहिजेच आहे. काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण नाकारू शकत नाही, त्या गोष्टी तिथे केल्या तर ती आपली परफेक्ट रेसिपी तयार होते. आधी सुरुवातीला मी तेल लावून घेतलं, त्याच्यामध्ये बटर पेपर ठेवला आणि बटर पेपर ठेवून सुद्धा आपण त्याच्यावरती तेल लावून सगळीकडनं आपण पूर्णपणे सगळं म्हणजे बटर पेपरच्या वरती सुद्धा आणि त्या भांड्याला बाजूनी सुद्धा असं तेल सगळीकडनं लावून घ्यायचंय. आता तेल लावताना एक लक्षात ठेवायचं, आपण घेतलेलं तेल हे अजिबात कोणत्याही फ्लेवरचं असता कामा नये, म्हणजे शेंगदाणा वगैरे असता कामा नये, त्याला त्याचा वास येता कामा नये. कधीही बॅटर केकचा बनवायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टीची तयारी ही पूर्णपणे झालीच पाहिजे, म्हणजे आपली गडबड होत नाही आणि केक आपला परफेक्ट अगदीच होतो. आता इथे आपण केकचा टीन तयार केलेला आहे, भांडं आपण आपलं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. आता आपण पुढे केकचा बॅटर बनवायला आता सुरुवात करूया. इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 200 ग्रॅम चॉकलेटचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. आता मेजरिंग कप असेल तर त्या कपवरती तुमचा किती मेजरमेंटचा कप असेल त्याच्यानुसार तुम्ही ते करायचं, नाही तर सरळ वजनी प्रमाणामध्ये सरळ मी इथे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे जर वजन काटा अवेलेबल असेल तर शक्यतो तशा पद्धतीने करा. इथे आता एक कप भर आहे, तर हा एक कप मी अगदी घट्ट न भरून घेता जरा सव्वा कप असा घेतलेला आहे. चॉकलेट प्रीमिक्स मी इथे वापरलेला आहे. कोणत्याही कंपनीचं घ्या, पण अशा पद्धतीने केलात ना तर परफेक्ट प्रमाणामध्ये, तर तुमचं केक हा व्यवस्थितच होणार. इथे मी तेल घेतलेलं आहे, जे आपण घरात जेवणासाठी तेल वापरतो, जे याला अजिबात कसलाही फ्लेवर किंवा वास नसतो, अशा पद्धतीचे इथे मी 2 टेबलस्पून म्हणजे वजनी प्रमाणात मी 25 ग्रॅम तेल वापरलेलं आहे. ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे ना, ते पाणी वापरताना सुद्धा ते थंड किंवा कोमट अशा पद्धतीने साधं रूम टेम्परेचरचं पाणी वापरायचं आहे. आता इथे मी घेताना 1 कप पाणी घेतलेलं आहे, पण सगळं पाणी एकदम न टाकता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला आपलं बॅटर बनवायचं आहे. आता पाणी टाकल्यानंतर आता तुम्हाला मी बघताय तुम्ही की मी एकाच डायरेक्शनमध्ये फिरवते, उलटं सुलटं कसंही फिरवत नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये एकाच डायरेक्शनने फिरवल्यानंतर त्याच्यात जी एअर तयार होते त्याच्याने आपला केक एकदम छानपैकी फुलतो आणि व्यवस्थित होतो, चिकट अजिबात होत नाही. आणि पाणी टाकताना पण थोडं थोडं करून टाकायचं, एकदम पातळ आपल्याला करायचं नाहीये. केकचा बॅटर साधारण एक मीडियम थिक असा असतो, एकदम घट्ट पण नसतो आणि एकदम पातळ पण नसतो, असा मीडियम थिक असतो. त्याच्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी इथे मी दाखवते की आपण जेव्हा असं चमचा उचलल्यानंतर एक स्मूथ मध्ये पडलं पाहिजे, फास्ट वगैरे असं किंवा थांबत थांबत असं नाही, असं स्मूथ मध्ये आपला बॅटर पडला पाहिजे. अशा पद्धतीचा झाला की मग आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं प्रमाण थांबवायचं आहे. आता घेताना मी इथे जरी 1 कप पाणी घेतलं असेल तरी मला लागताना ते 3/4 कप पाणी लागलेलं आहे. अगदी पाव कप पाणी माझं उरलेलं आहे. त्याच्यामुळे मी तेवढ्या पाण्यामध्ये माझा हा बॅटर भिजवून व्यवस्थित झालेला आहे. आता आणि पण फक्त एकच करायचं की कधीही केक भिजवताना तो नेहमी एकाच डायरेक्शनने फिरवायचा आहे, तरच तुमचा बॅटर आहे ना खूप छानपैकी होतो. त्याच्यामध्ये कोणती गुठळी राहत नाही, काही नाही, पद्धतशीर अगदी व्यवस्थित असा होतो. घाई करायची नाही फिरवताना की आपल्या 2 मिनिटात फिरवून पटकन आपल्याला केक बेक करायला टाकायचा आहे. व्यवस्थित टाकायचा, जास्त वेळ पण काढायचा नाही आणि घाईघाईमध्ये सुद्धा करायचं नाही. असं एकदम स्मूथ बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता हा बॅटर आपण टाकायचा आहे आपल्या केकच्या टीनमध्ये. आता केकच्या टीन आपण आधीच रेडी करून ठेवलेला होता. आता तुम्ही बॅटर तयार करून ठेवलं आणि नंतर केकच्या टीनला तेल वगैरे लावायला घेतलं तर तुमचा केक तिथपर्यंत असं एकदम त्याची एअर निघून तो एकदम चिकट होऊन जातो आणि मग तुमचा केक पाहिजे तसा फुलत नाही, चिकट होतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आधी मी सांगितल्या की तयारी ठेवायची असते, ती सगळी तयारी करून मग आपण बॅटर कधी पण भिजवायला घ्यायचा असतो. आता सगळीकडनं आपण एक पद्धतीने सगळा बॅटर आहे तो
व्यवस्थित असा एक स्प्रेड करून घेतलेला आहे आणि स्प्रेड केला तरी सुद्धा यांना त्याच्या तो आपण यांना तीन प्रत्येक वेळेला कधीही केक बनवून झाला की सगळीकडनं आपण आपला बॅटर प्लेन करून घेतला तरी सुद्धा कधी कधी आतल्या बाजूने तो असं जरा ऑड इव्हन झालेला असतो. तर सरळ काय करायचं की आपण पूर्ण टीने तो क्लीन करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने तो टॅप करायचा, म्हणजे सगळीकडनं आपला बॅटर आहे तो सगळा एक समान असा होऊन जातो. आपला त्या भांडं प्रीहीट करून झालेला आहे. आता आपण आपला हा केक आहे तो शिजायला ठेवायचा आहे. केक शिजायला ठेवल्यानंतर 35 ते 40 मिनिटांमध्ये केक आपला छानपैकी शिजतो. पण केक एकदा शिजायला ठेवला की झाकण ठेवल्यानंतर सारखं सारखं उघडून बघायचं नाही केक झाला की नाही झाला की नाही. 35 मिनिटं परफेक्ट टायमिंग झाला की मग तुम्ही तुमचं झाकण उघडून केक चेक करू शकता. तिथपर्यंत सारखा सारखा तुम्ही उघडला तर त्याच्यामध्ये साधी हवा आतमध्ये गेली, गरम ह्याच्यामध्ये साधी हवा गेली की मग आपला केक बसतो, व्यवस्थित फुगत नाही. त्याच्यामुळे सारखं सारखं न उघडता एकदाच 35 मिनिटानंतर चेक करायचं. इथे बरोबर 35 मिनिटं झालेली आहेत. आता मी सुरीने केक आपला झालेला आहे की नाही ते चेक करून घेते. हे बघा एकदम सुरी एकदम क्लीन पण बाहेर पडलेली आहे, म्हणजे आपला केक अगदी परफेक्ट झालेला आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि आता आपण ह्यातला भाग केक आहे तो असं साईडनी फक्त सगळा व्यवस्थित असा क्लीन करून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला तो अलगद असा बाहेर काढता येईल. भांडा आता गरम आहे पण त्याच्यातच केक तेवढ्या गरम भांड्यामध्ये न ठेवता तो त्याच्यातनं बाहेर काढून मग तो गार करायला ठेवून द्यायचा आहे. असाच तुम्ही भांड्यामध्ये एवढ्या गरम भांड्यामध्ये ठेवून दिला तर केक परत तो आतल्या शिजत राहतो आणि मग साईडची बॉर्डर असते त्याची ती कडक होऊन जाते आणि मग त्याच्यामुळे तेवढा आपला केक वेस्टेज होऊन जातो. त्याच्यामुळे आपण हे अशा पद्धतीने पहिल्यांदा सगळं क्लीन करून घ्यायचं आहे आणि मग तो केक आपण ह्याच्यातनं बाहेर काढून घ्यायचा आहे आणि मग तो थंड करायला ठेवायचा आहे. आणि पूर्ण थंड केक करून झाला की मग तुम्हाला जर त्याच्यावरती आयसिंग करायचं असेल तर तुम्ही त्याच्यावरती आयसिंग करायला की तुमचा केक तयार होऊ शकतो. आता इथे मी अशाच पद्धतीने ठेवलेला, तिचा बटर पेपर काढलेला नाहीये मी अजून. आता तुम्ही तो थंड करायला ठेवलेला आहे. थंड करून झाल्यानंतर आता आपण त्याचा बटर पेपर काढून घ्यायचा आहे. हे बघा आता केक मी हातात घेण्याइतपत तो थंड झालेला होता, त्याच्यामुळे आता आपण त्याच्यावरचा बटर पेपर आहे तो काढून घेऊया. केक बघू शकता किती मस्तपैकी तयार झालेला आहे. अजिबात म्हणजे कुठे असा डोम शेप आलेला नाहीये किंवा मध्ये बसलेला नाहीये, काही नाही. एकदम परफेक्ट असा आपला हा केक तयार झालेला आहे, एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असा. आता आपण त्याचा बटर पेपर सुद्धा काढून घ्यायचा कारण का तो हातात घेण्याइतपत तो थंड झालेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण प्रीमिक्स पासून केक तयार केलेला आहे, सॉफ्ट स्पॉन्जी असा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.